स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर माझ्याकडून चुकून तो व्हिडिओ अगोदर गेला. हा व्हिडिओ यायला पाहिजे होता पण तो व्हिडिओ अगोदर गेला. नंतर माझं ह्या व्हिडिओवर लक्ष गेलं. तर ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही शूट केलं नाही. 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. थोडासा शूट केलेला आहे. पण तरी पण मला हा टाकायचा होता अगोदर. म्हणजे असं झालं असतं, माझ्याकडून उलटं झालं. तर असो, ही भोगी दिवशीच्या संध्याकाळची तयारी आहे. भोगी दिवशी काय काय तयारी करून ठेवली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तांदूळ आणि तीळ टाकून आंघोळ करावी लागते. आणि 12, 15, 16 जेवढ्या भाज्या होतील तेवढ्या भाज्या मिक्स करून भाजी करायची असते भोगी दिवशी. तर तीच तयारी इथे संध्याकाळी करून ठेवली होती. आणि मग त्या दिवशीच लगेच माझा सोमवार होता. म्हणजे भोगीच्या आदल्या दिवशी सोमवार. आज आहे सोमवार. आज माझा 4था पशुपती सोमवार आहे. आता तयारी केली आहे उद्याची. सगळी तयारी करून ठेवली आहे. आता डायरेक्ट उद्याच्यालाच भेटू आपण. आज उगं थोडासाच व्हिडिओ शूट केला आहे, कारण माझ्या मागे शिलाई असल्यामुळे ना मला होतच नाही व्हिडिओ ह्या 2-4 दिवसामध्ये काही. त्याच्यामुळे मग मी आताच करते. हे बघा, सगळी तयारी करून ठेवली आहे. आता मला जायचं आहे मंदिरामध्ये. ताट पण भरून ठेवले मी. डायरेक्ट भेटू उद्याच्याला व्हिडिओ शूट करेल. आज काही नाही, उद्या सकाळी लवकर उठायचं. सकाळपासून उद्याची रुटीन घ्यायची. एवढंच नाही काय, कारण लई दिवस झाले आता सकाळची रुटीन घेतली मी. तर इथं सोमवार असल्यामुळे मी संध्याकाळच्या मंदिरात चालले होते. त्या दिवशी सगळी तयारी केली आणि म्हणलं होतं सणा दिवशी सकाळपासून व्हिडिओ शूटिंग घ्यायची म्हणून. पण ना माझे अजून 4 ब्लाऊज शिवायचे राहिले होते सणा दिवशीचे. त्याच्यामुळे मी उठल्यापासून डायरेक्ट शिवायलाच बसले. मग काहीच शूट करणं नाही झालं. स्वयंपाकसुद्धा त्या दिवशी शिवानीने केला होता. त्याच्यामुळे शूट असा काहीच घेतला नाही. थोडासाच मंदिरात गेल्याच्या नंतर घेतला होता. पण तो जर व्हिडिओ मी घेतला नसताना तेवढा तरी तर संक्रांत असल्यासारखं वाटलंच नसतं. त्याच्यामुळे थोडीशीच मंदिरातली शूट घेतली होती या व्हिडिओमध्ये मी. म्हणजे भोगीचा व्हिडिओ नाही शूट केला, हा दुसराच व्हिडिओ शूट केला होता. तर इथे संध्याकाळी आता धपाटे बनवले होते. तर तीच शिवानी बनवत होती. तर तेच मी इथं सांगत होते की माझी आज जागा शिवानीने घेतली आहे म्हणून. तर चला बघू आपण कितीने कसे धपाटे करते. तर बघा, आज माझी जागा शिवानीने घेतली आहे. आज धपाटे करायला चाललो आहेत आमच्यात. 2-4 दिवस झालं फ्रीजमध्ये ककडी आणून ठेवली होती बाजारात. तर त्या ककडीचा काही वापरच होत नव्हता. जेवायला घेताना पण लक्षात राहत नव्हतं. जरी लक्षात राहिलं तर काकू म्हणायची की आता थंडीचे दिवस आहेत तर ककडीनं लवकरच सर्दी होते. त्याच्यामुळे मग म्हणलं तर ककडीचा वापर तर काय करावं. मग आम्ही तिघीच आहे ती. भाजी करायची, चपाती करायची, भात करायचा, हे करायचं ते करायचं. म्हणून मी म्हणलं धपाटे केले ना तर टेन्शन राहत नाही, काही भाजी हे ते करायचं. दही आणलं तरी विषय क्लोज होत आहे तिथं ना. तसं पण म्हणजे जेवणारी जास्तीचे माणसं असले म्हणजे स्वयंपाक करायला काही वाटत नाही. पण आम्ही दोघी तिघीच आहे त्याच्यामुळे काय करावं हेच पुढं पडतं. म्हणून आज शिवानीनं धपाटे करायला घेतले. फर्स्ट टाइमच करायची का? ह्याच्या आधी केली का? ह्याच्या आधी केली म्हणून शिवानीने एकदा. मला तर काही आठवत नाही, पण ती म्हणते मी काम केल्यानं तुम्ही काही लक्षातच ठेवत नाही ती. पण आता लक्षात ठेवलं. आता शिवानीने केली ह्याच्या अगोदर आणि आता पण. तर आता मी चव बघणार होते, पण माझा सोमवार आहे आता. मग थोड्यासाठीच मॉडेल, त्याच्यासाठी मी काही टेस्ट केली नाही. पण बाहेर काकूला आणि पद्मी काकूला खायला दिले. तर त्यात तर म्हणले की छान झाले, चटणी मीठ वगैरे सगळं. कारण सगळं शिवानीने केले, मी काहीच केलं नाही. पण माझ्या मागं ना आता संक्रांतीमुळे ना एवढी शिलाई झाली ना की काय सांगायलाच नको. आज 2-3 दिवस झालं ना व्हिडिओ तर शूट नाहीच नाही. पण संध्याकाळी 2 वाजेपर्यंत मी शिवते. 2-2:30 वाजेपर्यंत शिवत बसते संध्याकाळी. तरी पण अजून 10-15 ब्लाऊज आहेत माझ्या. आणि उद्याचा 1 दिवस आहे फक्त. आता कशी करणार आहे मला पण माहीत नाही, पण तरी ॲडजस्ट करावं लागणार आहे. पण मग अशी थोडा व्हिडिओ शूट घेतला होता. म्हणलं चला आता थोडा तरी ह्यात पण थोडा तरी ॲड करायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी आता थोडंसं घेते. पण आता माझा जीव चिकडा सगळा वळायला. संध्याकाळी झोपले ना तरी अरे बापरे, आता किती 6 वाजले. आता सकाळी लवकर उठायचे. आता ह्याचं ब्लाऊज राहिले, त्याचं ब्लाऊज राहिले, एवढे राहिले तेवढे. असं विचार केला ना नेमकं कोणीतरी नवीन गिरायक येते, मग त्यांचा अजून ब्लाऊज त्याच्यात ॲड होते. आता ठरवलं ना 10-15 लगे कोणीतरी येतं की त्याचं एक ब्लाऊज ॲड होते. असं करीत ना ब्लाऊज वाढतच चाललेत, पण कमी काय होईना गेलं ते. त्याच्यामुळं ना एवढाच एक सण असतो बायकांचा. आणि त्यांना जर टायमाला ब्लाऊज नाही मिळालं तर काय बघायलाच नको. आणि मग विश्वास राहत नाही आपल्यावर पण दुसऱ्या वेळेस माणसाचा. त्याच्यामुळे मग ह्या सणाला तरी त्यांना नाराज करून जमत नाही. आपलं 12 महिन्याचं कस्टमर असतं. इरे टाईमला एखाद्या वेळेस नाही दिलं तरी चालतं, पण ह्या सणाला नाही म्हणायला जमतच नाही. दिवाळी झालं, संक्रांत झालं, पंचम झालं, ह्या सणाला द्यावंच लागतं. त्याच्यामुळे मग मी दिवस सगळी रात्र डोक्यावर घेते आणि त्यांचे ब्लाऊज सगळे कंप्लीट करते. घरात तर तरी पोरी असल्यामुळे माझा जीव भिनपुरी आहे. पोरी नसतं तर माझं काय झालं असतं काय माहिती. दिवसभर जेवायला असतं भेटलं नसतं मला. त्यांच्या जीवावर सगळं चालू आहे माझं. तरी काकू राग करतात एवढं काम करू पुरी काम करत नाहीत म्हणून. पण सगळे कामं त्यांच्या जीवावर तर आहे माझं सगळं. पण असो,
चला आता बोलत बोलत सगळे धपाटे झाले, आता फक्त 2 धपाट्याचं पीठ राहिले. तेवढंच आता मी म्हणलं होतं मी करते राहू दे म्हणून, पण ते म्हणले नको राहू दे माझी नाही करते. मी म्हणलं चला जाऊ दे, एवढं तुझ्यासोबत तरी बोलू, कारण बरेच दिवस झाले मी समोरासमोर सेल्फीमध्ये बोलले पण नाही आणि व्हिडिओ शूट करायचं काय टेन्शनच नाही. पहिलेच व्हिडिओ शूट केलेले होते, तेच तुमच्यासोबत शेअर केले होते मी, आणि या 2 दिवसात फक्त शॉर्ट व्हिडिओ एखादा टाकला होता त्याच्यामुळे. तर असो चला, आता संध्याकाळची रुटीन होती. अजून मला घर पुसायचं आहे, भांडे वगैरे पुसून घ्यायचे, ते काहीच तयारी नाही केली ह्यावेळेस. त्याच्यामुळे मग मला संध्याकाळी तरी कमीत कमी हे रूम ते रूम पुसून ठेवू, म्हणजे सकाळचं काम सोपं होतं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. तर असो चला, संध्याकाळची रुटीन अशी होती थोडीशी. संध्याकाळचं आता काम केलेलं वगैरे मी काही घेणार नाही, पण बघू जमलं तर घेईल, नाहीतर मग नाही. कारण माझा जीव पूर्ण तिकडं वाढायला लागला आहे आता सध्या. मी बोलायला इथं पण माझा जीव तिकडं वाढायला लागला आहे. आता माझं बोलणं ऐकणार सुद्धा म्हणजे एवढा जीव वाढायला लागला, तर मग व्हिडिओमध्ये बोलायची काही गरज आहे एवढं. मग अशी व्हिडिओ शूट थोडासाच घेतला होता, त्याच्यामुळे मग आता घ्यावं लागतं थोडा तरी त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी म्हणून. तर चला असो, मी माझं शिवायला जाते आता. तर बघा, हा भोगी दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. 2-3 दिवसाचे थोडे व्हिडिओ आहे त्यामध्ये एकत्र केलेले आहेत. आणि आता इथं सकाळी म्हणजे भोगीची जी भाजी एकत्र केली होती, तर ती भाजी केली. व्हिडिओ शूट करायचा होता तर ते पण विसरलं, भाजीचा व्हिडिओ शूट करायचा होता तर राहून गेलं. कारण माझ्याकडं कस्टमर सारखं येत होतं, त्याच्यामुळे ते भाजी शूट घ्यायचं राहून गेलं. तर असं म्हणलं जाऊ दे आता. तर इथं काकूना म्हणजे जे आम्ही खण आणले होते, तर ते खण सगळे इथं भरायला चालू होते. आदल्या दिवशीच म्हणजे भरून व्यवस्थित ठेवलं ना, तर दुसऱ्या दिवशी आईला ताट उचलून मंदिरात घेऊन जाता येते. आणि तसं पण आजच्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य त्याला दाखवावा लागतो, त्याच्यामुळे मग इथं खण छान असा भरून ठेवला होता बघा. आणि मला कोण बायका म्हणले की हा पितळाचा खण आणला ना तरीसुद्धा आपले जे कुंभारापासला खण असतो तर तो आणावाच लागतो पूजाला. पण आम्हाला काही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी यावर्षी हाच खण पूजला पण आणि मंदिरात पण घेऊन गेले होते. तर बघा हा खण किती छान आहे, आणि आईनं आमच्या काशीहून आणला होता. तर मेशोला पण तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर मेशोला पण भेटून जातो असला खण. तर छान आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्याची लिंक पण ह्या व्हिडिओखाली देईन ह्या खणाची. तर हा 3ऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा. डायरेक्ट मंदिरातलं घेतलं आहे मी इथं. तुम्हाला बघायचंच म्हणलं, मी जर मंदिरातला व्हिडिओ घेतला नसता तर संक्रांतीचा व्हिडिओ आला आहे असं वाटलं नसतं, डायरेक्टच संक्रांती दिवशीचा व्हिडिओ आला असता. त्याच्यामुळे मग थोडं शूट घेतलं होतं, तर तेच तुमच्यासोबत शेअर करते मी. तर इथे बघा मंदिरात किती गर्दी होती. मी तर शिवानीला माझा व्हिडिओ शूट करायलाच नको, पण तरी तिने थोडा घेतला होता. त्याच्यामुळे म्हणलं चला, तसं पण ना एक व्हिडिओ सोडायचा आणि एक व्हिडिओ म्हणजे पाठवायचा, ते पण व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यामुळे मग हा पण व्हिडिओ म्हणलं चला ह्यातच ॲड करू, म्हणजे थोडंसं जरा संक्रांत असल्यासारखं वाटेल. तर तिथून बाहेर आले आणि बाहेर इथं बायका बसल्या होत्या सगळ्या. तर त्यांचेच आता म्हणजे हळदी कुंकू लावून आमच्याकडं म्हणजे तीळ आणि तांदूळ असं डोक्यावर टाकायचे असतात. आणि लातूरला कशी पद्धत आहे की डायरेक्ट ओट्या भरायच्या असतात, पण आमच्याकडे तसं नाही. नुसतं तीळ तांदूळ डोक्यावर टाकून ओसायचं आणि हळदी कुंकू लावायचं बस. आणि आता इथं उखाण्याचं चालू आहे, आता उखाणे घ्यायचे दादा.